नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत है। कार्यक्रम का आयोजित किया गया है जो महाराष्ट्र का सबसे हॉट मुद्दा था, जो रिक्शा वालों को मराठी आनी चाहिए। इस मुद्दे को आप लोगों ने पूरी तरीके से सोल्यूशन दे दिया है। जानना चाहेंगे क्या क्या आज यहाँ पर कितने लोगों को डिस्ट्रीब्यूट किया गया सर्टिफिकेट और किस तरीके से उनको मराठी सिखाई गई? यहाँ पर मेरे मित्र अभिजीत राणे जी है, जो भारतीय जनता पार्टी के कामगार सेल के अध्यक्ष है और धड़क कामगार यूनियन के फाउंडर प्रेसिडेंट है। आपने सही कहा था कि हॉट टॉपिक था, लेकिन ये महाराष्ट्र सरकार की सूझबूझ, देवेंद्र फडणवीस जी का नेतृत्व, इसके द्वारा ये प्रॉब्लम सॉल्व किया गया। और महाराष्ट्र के सभी जितने भी कैब ड्राइवर है, रिक्शा ड्राइवर है, उनको मराठी आनी चाहिए, ये बेसिक भूमिका थी। जो व्यावहारिक मराठी है वो यहाँ पर होनी चाहिए। वो निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया और 2 बार उसको एक्सटेंशन भी दिया, जिसके कारण ज़्यादा से ज़्यादा लोग मराठी सीख पाए। और ये निर्णय लेने के बाद में जो यूनियन चलाता है उसका काम सिर्फ यूनियनबाजी नहीं करके, अगर महाराष्ट्र सरकार कुछ निर्णय लेती है तो उस निर्णय को अमल में लाने का जिम्मा अभिजीत राणे जैसे जो धड़क कामगार यूनियन, जिसके करीबन 10 लाख के आसपास मेंबर पूरे महाराष्ट्र में है, तो ऐसे लोगों ने इसका जिम्मा उठाया। और आज मुझे खुशी हो रही है, इस पूरे थिएटर में अभी तक करीबन 2800 से 2900 लोगों को सर्टिफिकेट मिल चुकी है और ये कार्यक्रम और 1.5 घंटा चलने वाला है। यानी करीबन 4000 लोगों के आसपास या उससे भी ज़्यादा अभिजीत जी सर्टिफिकेट देने वाले हैं। मैं 2-3 कार्यक्रम में उनके गया था जब इनका क्लासेस चालू था, और मैं धड़क कामगार यूनियन को भी तहे दिल से और बीजेपी का हमारी कामगार यूनियन को तहे दिल से धन्यवाद दूंगा कि उन्होंने अपनी जिम्मेदारी को समझा। और इतनी बारिश चालू थी उस टाइम, और आर्य कॉलोनी जैसे एरिया में टेंट लगाकर अभिजीत जी सबको मराठी के ट्रेनिंग दे रहे थे। और महाराष्ट्र राज्य कोकण परिषद की ओर से वक्ता वहां पर आते थे और उन्होंने सभी कैब ड्राइवर को ये सिखाया और उन्होंने भी अच्छी तरह ये सीखा। मुझे लगता है यही भारत का अलगपन है कि हम भले अलग अलग भाषाओं में पले हैं, अलग अलग धर्मों में पले हैं, लेकिन हम सबकी रूह एक है। और यही मुझे लगता है यहाँ पर दिख रहा है। आज हमारे सभी भाई जो मराठी सीखने आए, वो सर्टिफिकेट लेने के लिए आए, बहुत अच्छा लगता है। और अभिजीत जी इसी तरह आप काम करते रहिए। आपका ये जुनून ही, मुझे लगता है ये सभी का काम है, लोगों को अपने अंतिम पड़ाव तक पहुंचाना और उनको उस अंतिम पड़ाव के लिए तैयार करना। ये जिम्मा अभिजीत जी ने लिया है, इसके लिए उनका मैं सही दिल से धन्यवाद करता हूँ। दुसरीकडे आज बघायला गेलं तर बरेचसे रिक्षा चालक आहेत मराठी, ते सांगतात की आम्ही उत्तर भारतीय आहोत, आम्ही भोजपुरीच बोलणार। आणि आज मनसेंनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। जर मराठीचा अपमान केला तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निघालं, या संदर्भात काय सांगणार? बघा, असं आहे ना, कोणी असा अडेल तट्टू धोरण ठेवेल तर ते आम्हाला पण मान्य नाही आहे। महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतल्यावर सफिशियंट वेळ दिला, लोकांनी 2-2 एक्सटेन्शन मागितलं तेही केलं, मराठी भाषा शिकवण्यासाठी व्यवस्था पण केली। आणि इथे तुम्हाला काय मराठीचा पंडित व्हायचं नाहीये, मराठीतला बेस्ट नॉलेजवाला माणूस व्हायचं नाही, याच्यात काय भाषण द्यायचं नाहीये, परंतु लोक काय बोलले ते मराठी समजलं पाहिजे आणि आम्ही बेसिक त्याला मराठी त्याच्याशी बोलता आलं पाहिजे। याच्यात कोणी इगो प्रॉब्लेम करून घेऊ नये, आणि इगो प्रॉब्लेम करून घेतला तर ते आम्ही चालवून पण घेणार नाही, कारण शेवटी महाराष्ट्रात राहायचं आणि मराठी मी शिकणार नाही असंच धोरण कोणी ठेवू नये। माझं त्यांना आताही सांगणं आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या वतीनेच बोलतंय, तुमच्या फायद्याचंच बोलतंय। आणि साधी गोष्ट आहे हो, जो कस्टमर आपल्या गाडीत बसतो त्याच्याबरोबर त्याच्या भाषेत बोललं तर माणसाला तो आवडीचा वाटतो। आणि याच्यामध्ये काय, गुजरातमध्ये गेलं गुजराती बोलायला लागतं, आंध्रमध्ये गेलं तर त्यांच्या भाषेत बोलायला लागेल, तेलुगूमध्ये, तर ह्याच्यात कुठला इगो नसतो। कुठल्याही माणसाला त्याच्या, आता मोदीजी भाषण करतात, कितीतरी वेळा लाखो लोकांच्या समोर पहिले 4 वाक्य मराठीत बोलतात, लगेच तिकडे बसलेल्या माणसाला बरं वाटतं। ते गुजरातमध्ये ते गुजराती आहेतच, परंतु कधी कधी तमिळनाडूमध्ये गेले तर त्यांच्या भाषेत सुरुवात करतात, भले लिहून आणतात पण बोलतात तसंही ना। मग त्यामागची ही भूमिका लक्षात घ्यायला पाहिजे, याचं राजकारण करू नये आणि कुठे याच्यामध्ये कोणीही अडेल तट्टू धोरण करू नये, हे त्यांनी केलेलं सहन केलं जाणार नाही। सोशल मीडिया पे जिस तरीके से ये एक रील वायरल होते हैं, बहुत सारी चीजें वायरल होती है, अगर आपको मराठी नहीं आता तो प्रदेश छोड़ना पड़ेगा, या कुछ पॉलिटिशियन इस पर राजनीति कर रहे हैं, कुछ लोग यूपी वाद का समर्थन कर रहे हैं, तो आप इन सारी चीजों को किस तरह देखते हैं और मैसेज क्या देना चाहते हैं इन सभी जो रिक्शा चालक है, जो टैक्सी चालक है उनको? देखो, हम भारतीय जनता पार्टी तो सभी को लेके साथ में जाती है, सभी को लेके, सभी हमारा कैचलाइन ही है, सबका साथ
सबका विश्वास, सबका प्रयास, यही है। तो हम सबको लेके जाएंगे, हम किसी एक ही वर्ग को लेके नहीं जाएंगे। लेकिन कोई ये भी बोलेगा, भाषा के नाम पर विवाद करने का प्रयास करेगा, और मैं यही करूंगा, ये भी हम चलने नहीं देंगे, क्योंकि हर राज्य में उसकी भाषा को प्रथम इम्पोर्टेंस है, ये होना ही चाहिए। और बाकी भाषा भी उतनी इम्पोर्टंट है, उसके मामले में कोई ये नहीं है। या ठिकाणी मराठी शिकवणी वर्ग जे आहेत ते असेच चालू राहणार का? मला वाटतं, मी आता मगाशी म्हटलं, आमचं जे धोरण आहे ते व्यावहारिक मराठी भाषा समजली पाहिजे. जर या लोकांना आता वाटलं की मला व्यावहारिक भाषा समजते, तर ठीक आहे, त्यांनी अंक शिकले तर त्यांचाच फायदा आहे. कारण समोरच्या व्यक्तीबरोबर त्याच्याच शुद्ध भाषेत जर बोललं आणि चांगल्या भाषेत बोललं, तर समोरच्याला लगेच कनेक्ट होतो, तो जास्त टिप पण देईल रिक्षावाल्याला. असं होतं ना, हॉटेलमध्ये गेल्यावर आपण कधी बसलो आणि त्याने जर आपला मराठी आपल्या भाषेतून विचारलं, गुजरातीत विचारलं, तर त्याला बरं वाटतं. माणूस मग हॉटेलमधनं जाताना थोडी जास्त टिप देतो. तर यामुळे त्यांचाच फायदा आहे. आणि भाषा हे शिकण्याचंच माध्यम आहे, शिकत राहायला पाहिजे. अभिजित सर, तुम्ही पण जेव्हा तुमचे कस्टमर कोण असतील त्यांचे तेव्हा मराठी भाषिक असतील, जर मराठी बोलला तर तुमचं रिलेशन चांगले डेव्हलप होईल, त्यांना आवडेल. तुमच्यापैकी कोणी गुजरातला गेला आणि तिकडच्या कुठल्या तरी गुजरातीमध्ये केम शो बोलतो, त्याला बरं वाटणार, नॉर्मल है ना. अभी यूपी में जाते हो, कैसन बा पूछा तो कैसा लगता है, अच्छा लगता है क्या? बढ़िया बा, तो स्वाभाविक है. तो इसमें कोई ईगो प्रॉब्लम ना करके भाई हमको इस संस्कृति से जुड़ जाना है और उसकी छोटी छोटी बातें सीखना है. आप बीएमसी में जाओगे, मराठी में बात करो तो ऑफिसर जल्दी काम करता है, होता है ना, होता है, वो कल्चरल है. और कोई व्यापारी के पास जाते हैं, गुजराती व्यापारी हो तो गुजराती में बात करो, राजस्थानी हो तो उसकी भाषा में उसको भी अच्छा लगता है. तो मराठी मुंबई में रहना है, महाराष्ट्र में रहना है, तो मराठी सीखोगे तो संस्कृति से और जुड़ जाओगे और बिझनेस भी ज्यादा होगा, लोगों से कनेक्ट अच्छा होगा. आणि हे तुम्ही करायला पाहिजे. आणि त्यासाठीच हा उपक्रम आमचे मित्र अभिजित राणेंनी केला. पुढे कोटा कंपनीच झाला, अजून 2 मॅच आहेत, पण 6 वाजेपर्यंत कंपनी जायचंय. कारण त्यांना मिळाले 1 ते 6, पण चांगली मॅनेजमेंट केली. नावं घेऊन आले मग तुम्हाला बोलवून देत आहे का प्रत्येकाला? एवढे वेळ होत आहे. अरे व्हेरी गुड, चलो. म्हणजे तुम्ही एफिशियंट मॅनेजर पण आहे. तुम्हाला सर्वांना मनापासून अभिनंदन. आता फक्त सर्टिफिकेट मिळाल्यामुळे एवढंच मराठी शिकायचं असं नाही. तुम्ही लोकांची जेव्हा रोज मराठीत बोलत जाल तर आणखी मराठी डेव्हलप होईल. त्यामुळे शिकण्याचा प्रवास हा असा थांबवायचा नाही. माणूस हा आयुष्याच्या अंतापर्यंत शिकत राहतो. आणि भाषा कशी आहे, बोलत राहिले तर डेव्हलप होत राहते. आप रुक गए तो आप नहीं फिर डेवलप कर पाओगे. तो आपको कंटिन्यूस बात करते रहनी पड़ेगी, तो ही भाषा डेवलप हो जाती है, कोई भी भाषा. तो मेरा एक ही रिक्वेस्ट है, ये सर्टिफिकेट मिलने तक मैं भाषा सीखूंगा, बाद में मैं भूल जाऊंगा, या गवर्नमेंट ने कंपल्सरी किया है इसके लिए मैं सीख रहा हूँ, ये भावना मत लेते हुए मुझे लोगों से जुड़ना है, सीखूंगा, अशी भूमिका ठेवून आपण मला वाटतं तो काम करायला पाहिजे. अभिजित जी तुमचे धन्यवाद. तुम्ही नुसते इंजिन चालू तर इंजिनच्या बँचवर लोक आले असेल त्यांना सुद्धा तुम्ही भाषा शिकवली. तुमचं कार्य खरोखरच मोठं आहे. असंच कार्य करत राहा. मी आणि आमची सगळी टीम तुमच्या मागे पूर्ण ताकद देऊन उभे आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलनीमध्ये 2 कार्यक्रमाला येऊन गेलो आणि अभिजितजींचा कंटिन्युअस मराठी शिकवण्याचा प्रोग्राम चालू होता. देखिए, एक बहुत बड़ी बात है, गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की प्रत्येकाला व्यावहारिक मराठी यायला पाहिजे. प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरला, कॅब ड्रायव्हरला हा गव्हर्नमेंटने निर्णय घेतला. परंतु तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवताना काही अडचणी होत्या. तुमची गरज लक्षात ठेवून मला आनंद वाटतो की फक्त युनियन चालवायची नाही, तर युनियन चालवताना आपल्या कामगार बांधवांच्या अडचणी काय आहेत त्या लक्षात घेऊन त्यांना मदत होईल असा कार्यक्रम प्लॅन करणं आणि तो भर पावसामध्ये तिकडे पेंडावर टाकून इम्प्लिमेंट करणं, मला वाटतं फार मोठं काम अभिजित राणे यांनी केलं. त्यांच्यावर जोरदार टाळ्या आणि वाजवायला पाहिजे. आणि अभिजितजी मला म्हणाले
की विनोदजी असा असा मला कार्यक्रम करायचा आहे, मालवणीतले ड्रायव्हर जास्त आहेत. तर मी म्हटलं आपण एक काम करू, मला ते सांगत होते लगून रोडवरचा हॉल. तर मी म्हटलं तो फार हॉल आहे, हा बरा आहे ना. मी म्हटलं हॉलची जबाबदारी माझ्यावर टाका, हा हॉल माझ्याकडनं मी तुम्हाला देतो, कार्यक्रम तुम्ही करून घ्या तुमचा. आणि म्हणून आजचा कार्यक्रम झाला. मैं पहली बार जब उधर भाषण करने आर्य कॉलोनी में आया था, मैं एक छोटा बात आपको बता देता हूं. ये जो भाषा है ना, इसका काम है लोगों को जोड़ना. मी आता काही दिवसापूर्वी तामिळनाडू केरळमध्ये इलेक्शन प्रचाराला गेलो. मी जेव्हा गेलो त्या पहिल्याच दिवशी आम्ही त्या पद्मनाभ स्वामी मंदिरमध्ये गेलो आणि मी लुंगी लावली होती. वहां जाना है ऐसा ही व्यवहार करना चाहिए. सीधी बात है ना. तो तमिलनाडु में गया तो मैंने लुंगी डालना सीख लिया. मैं 5-6 दिन लुंगी